हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे पुंडलिक वरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय. देवळाच्या कळशी नांदे करशी तया घातली पुसी योगेश्वरी. दिवसा चांदणे रात्री पडे उष्ण कैसेनी कठीण तत्व झाले. ऋषी म्हणे चापे कळी काळा पै कापे प्रकाश दीपे निघोली जाई. ठाईंच्या ठाई असे पाहता न दिसे मनाच्या दारसे एक होय. एकटे एकले वायाची गुंपले मुक्त पै वरिले सहज दिसे. वैकुंठ अवीट असोनी प्रगट वायाची आड वाट मुक्ताबाई म्हणे. आजच्या या प्रवचनाच्या निमित्तानं हा मुक्ताबाईंचा अभंग घेतला आहे. या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे, काही अभंग रचनेमध्ये प्रासंगिक अभंग असतात, प्रश्नोत्तरात्मक. त्यातला हा अभंग आहे. एका प्रसंग असा आहे, ज्ञानेश्वर महाराजांना काही लोकांनी वैकुंठ मार्ग कोणता असा प्रश्न केला होता. त्यावेळी त्याचे उत्तर देण्यासाठी हा मुक्ताबाईंनी अभंग रचलेला आहे. काय म्हणतात मुक्ताबाई? देवळाच्या कळशी नांदे करशी. संत वाङ्मयाचं एक वैशिष्ट्य आहे, परमार्थशास्त्रातील जी अनुभूती आहे ती या देहात बघायची असते. कारण सर्व जे काही आहे ते या देहात आहे. म्हणून शास्त्र काय म्हणते, पिंडी ते ब्रह्मांडी. जे आपल्याजवळ आहे आणि ते जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत आम्हाला देव कधीच दिसत नाही. मुक्ताबाई काय म्हणल्या, देवळाच्या कळशी. देऊळ कुठं आहे? या देहाला देऊळी संज्ञा आहे. कारण हा 3.5 हाताचा जो देह आहे ते मुळात देऊळ आहे. आम्ही बनवलेलं नाही, ते अखंड चिंतनानं आणि नामस्मरणानं बनते. बनवण्याचा प्रयत्न करणं काम आमचं आहे. मग कसं बनवायचं? सांगतायत की या देहाचे 3 भाग आहेत. कमरेच्या खालचा एक, गळ्यापर्यंतचा एक आणि वरचा एक. हा 3.5 मात्रेचा देह. ह्याच्याची सगळी जी अनुभूती आहे ती क्रमाक्रमानं घ्यायची आहे. ती अनुभूती या पहिल्यांदा खालच्या भागात येते. ती फार अवघड आहे, पण अवघड असली तरी सुलभ आहे प्रयत्न केल्यावर. ती जसं आम्ही करीत जातो तसं तसं त्या भागाचं काम संपतं, पुढील भागात सुरू होतो. आणि शेवटचा जो भाग आहे तो गळ्यापासून वरपर्यंत, तो पुढची पायरी अगोदरच या मुक्ताबाईंनी सांगितली. कारण प्रश्न विचारणारा जो साधक आहे तो तेवढ्या तयारीचा आहे. काही क्रिया त्याच्या झालेल्या आहेत. कारण या भक्तिशास्त्रामध्ये एकंदर 84 क्रिया आहेत, पण सांगणारा महात्मा भेटणंच महाअवघड आहे. साधू संतांनी या क्रियेचा अनुभव सांगितलेला आपाप ग्रंथामध्ये, पण क्रिया कुठेही सांगितलेली नाही. ती क्रिया सांगणारा सद्गुरू गाठ पडला पाहिजे की नाही. म्हणून माऊली म्हणते आहे ज्ञानेश्वरी,
ज्ञानेश्वरीमध्ये, की तरी गुरुदाविलिया वाट येऊनी विवेक तीर्थटळा धुनिया मळकटा बुद्धीचा तेणे. ज्या वेळेला सद्गुरु कृपा प्रसादानं बुद्धीला बोधकत्वाची प्राप्ती होते, बोधकत्व म्हणजे उपदेश, त्या उपदेशामध्ये ज्यावेळेला तदाकार होतो त्यावेळेला त्यांच्या कृपाप्रसादानं ही अनुभूती घेता येते. पण तो बोध मुरला पाहिजे ना द्यात. ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठामध्ये म्हणतायत, साधू बोध झाला नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. द्यात मुरवला पाहिजे घरी तो बोध. नुसता घेतला आणि सोडून द्यायला उपयोग नाही. त्या बोधाप्रमाणे नित्यनेम व्हायला पाहिजे ना. आणि नित्यनियमाशिवाय परमार्थशास्त्रातील अनुभूती कालत्रही नाही. अनुग्रह घेऊन किंवा उपदेश घेऊन किती वर्ष झाली याला महत्त्व नाही. आम्ही काय करतो त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून काय प्रश्न विचारला आहे, देवळाच्या कळशी नांदे करशी. कारण या कळसावर म्हणजे शिखरावर, या शिखरावर खूप मजा आहे. एका पद्यामध्ये संत म्हणतात, त्रिकूट शिखरावरती पाये वसती ज्यांची आहे, इडा पिंगला सुषुमनेच्या संगमी वसताय. सद्गुरुराज पहा प्राण्या मग तू मुक्त होची शाण्या. पाहता मनये तल्लीन झाले दिसते मौतिक माला. गगना ओवनी कोशलता ती नक्षत्रांच्या मला ही अनुभूती सांगितली पुढे. मग या कळसावर म्हणजे शिखरावर काय आहे तिथं, म्हणजे या शरीरामध्ये जे सहस्त्रदळ कमल आहे. कारण मुक्ताबाईंचं एक अभंग आहे, सहस्त्रदाडी आढळपदी पुरुष पाहिला म्हणे मुक्ताबाई आता बोल राहिला. पहा ठाई ठाई तोची उभा ठाकीला, त्याला मुक्ताबाई म्हणतात. पण सहस्त्रदळाची जी अनुभूती आहे ती पडदिशी येत नाही. ही पहिली चक्र आमची स्वच्छ पाहिजेत का नाही, ही जन्मजन्मांतरीची घाण आहेत. मुळात याच्यावर प्रत्येकाच्या पाकळ्या, त्याचे रंग, त्याच्यावरची दैवत ही आम्हाला प्राप्त कधी होणार. कारण त्या दैवतांचा आशीर्वाद पाहिजे ना पुढं सरकायचा. मग अखंड चिंतनाच्या योगी एक 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 कमळं स्वच्छ होतात. आणि या कमळांचं वैशिष्ट्य आहे, पहिली जी 5 आहेत ती वर विकसित होणारी आहेत. पण हे जे सहस्त्रदळ कमल आहे ते उलट आहे. म्हणून कबीर महाराजांनी एका पद्यात त्याचं उत्तर दिले, प्यारे उलट कमलमो पलट देखले मौजा सब घट में राम बिराजा. याची अनुभूती घ्यायची. अरे सर्व घटामध्ये राम भरलेला तुला कधी अनुभूती येईल. सर्वागटी राम देहा दे एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, असं ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतायत स्वानुभूती. मग ही घेण्यासाठी काय केलं पाहिजे. तिथे एक जो ऋषी बसलाय, ऋषी हा जो शब्द वापरला आहे तो सद्गुरूला उद्देशून आहे. का, त्या आत्मस्वरूपाची अनुभूती या ऋषीकडनं प्राप्त होती. आता ऋषी कुणाला म्हणलं, सद्गुरूला आम्ही हा एक अर्थ सांगितला. याचा अर्थ असा आहे, ज्यांनी सर्व जोडलेले सर्व सोडून दिलेले आहे. अर्थ फार अवघड आहे. आम्ही काय काय जोडलं, दासबोधात याचं वर्णन. कण आपणाला, तन आपणाला, वधू आपणाला, सगळं मला मलाच म्हणून जोडतो का नाही. याच्यातली जोपर्यंत आसक्ती सुटत नाही तोपर्यंत आमचं साधनही होणं महा अवघड आहे. म्हणजे काय, अंगाला राग फास म्हणून सांगितलं ते म्हणते सगळ्यात राग. तुकोबारांचा अभंग आहे, ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी
मार्गी बहुसाल भेटले, तेथे मन नाही गुंतले, पक्षी अंगणासी आले, आपुला चारा टिपून गेले. ऐसे असावे. किती अवघड आहे की नाही. पण संघ सोडणं फार सोपं आहे. याला एक दृष्टांत सांगतो. एक दिवस सकाळी नाथांच्याकडे ग्रस्त आला. नाथाने आगत स्वागत केलं, बसायला आसन दिलं, आपणही बसले. पाहुणचार झाला. म्हणले बाबा रे, सकाळी सकाळी कसा काय आलास? श्रीमंत ग्रस्त. तो म्हणला महाराज, मला देव भेटावाची इच्छा आहे. नाथ गप्प बसले. नाथ म्हणले बघ, त्याला साधना काहीतरी करायला पाहिजे, मग भेटेल. तुम्ही कशाला पाहिजे म्हणलं? मग तुम्ही संत म्हणवता ना, मग आम्हाला देव दाखवा. नाथ म्हणले दाखवीन, पण काय आहे म्हणले, आजचा दिवस चांगला नाही. तू घराकडे जा, उद्या सकाळी स्नानादी विधी आवर आणि एक काम कर म्हणली. ज्या वस्तूचा तुला उपयोग नाही तेवढी वस्तू घेऊन ये. बरं म्हणला. गेला घराकडं. बरं, मोठा माणूस, भला मोठा बंगला, तेवढ्याच खोल्या. पण आपल्याला खोल्याची नावं काय करायची? एका खोलीचं नाव पाहिजे. ती खोली अशी आहे, त्या खोलीतलं सामान कधी लागेल हे कळत नाही आणि लागणार नाही असंही नाही. त्या खोलीला म्हणतात आडगळीची खोली. यानं कडी काढली आणि वस्तू उचलली. तिचा काही उपयोग नाही. उचलली की त्या वस्तूचा उपयोग सुचायचा. यानं सगळ्या वस्तू बाहेर काढल्या, सगळ्या आत ठेवल्या. दिवस गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानादी विधी आवरून निघाला. जाताना याच्यात लक्षात आल्यावर म्हणले, नाथाने सांगितले वस्तू. विचार करत निघाला, तर काय वस्तू द्यायची? तो त्याच वेळेला रस्त्याच्या कडेला एक अर्भक बहिर्दिशा करून गेलो. नाथ म्हणले याचा मला काय उपयोग नाही. म्हणून गेला, खिशातला हात रुमाल काढला, खाली बसणार, ती विष्ठा उचलणार. त्या विष्ठेला वाचा फुटली. ती म्हणले मूर्खा, तुझी संगत धरली म्हणून माझी ही अवस्था झाली. मी काल उत्तम बासुंदी होते, चपापोळी होते, भात होते, आमटी होती, तुझी संगती धरली. यानं हात बाजूला घेतला. माझी म्हणजे कोणाची? या प्रकृतीची. या अनित्य प्रकृतीच्या ठिकाणी असं तर ठेवले, माझी अवस्था अशी आहे. आला नाथांच्याकडं. नाथांनी विचारलं वस्तू आणलीस? म्हणले मला देव कळला, दाखव म्हणले मला. म्हणला या अनित्य वस्तूच्या ठिकाणी जोपर्यंत मी आसक्ती ठेवून राहिलेलो आहे तोपर्यंत मला देव भेटत नाही. नाथ म्हणले इमाम बुद्धी दृढांग करून, हीच बुद्धी कायम ठेव, मी दाखवतो त्या मार्गानं चल. देव आहे, मग अनित्य किती आहे? ज्ञानेश्वरीत उभी आहे, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे, माऊली म्हणतीये. मग तिची आसक्ती असते की नाही? बघा विचार करून. बरं, आसक्ती पडदिशी जाते. त्याला एक पूर्वीचा दृष्टांत होता, आता कमी झाला आहे तो. पूर्वीच्या वेळेस विजार पॅन्टे काही घालत नसत, त्यावेळेस धोतर नेसावं लागायचं. ते वर्षात एक जोडी बाद व्हायची. यानं नवीन जोडी आणली, धुतली आणि बायकोला का म्हणला, अरे जीर्ण झाले, टाकून दे. टाकून देतो. ती म्हणते तुम्हाला काय कळते, राहू द्या. गोधडी बनवताना मध्ये भरीला घालायला उपयोग होते. म्हणजे किती आसक्ती आहे महाराज. मग या देहाची आसक्ती आहे. बघा विचार करून. गेल्यानंतर दाजवत उभे आहेत, गेल्यानंतर 2 तासाच्या वर ठेवून देत नाहीत. लवकर न्या म्हणतात. म्हणते उचला उचला प्राणी भूमीवार झाला. असं कधी होतंय का? की अरे एवढा लोकप्रिय माणूस, बंगला एवढा मोठा आहे, त्याची खुर्ची, ज्या खुर्चीसाठी आत्तापर्यंत आयुष्य जिजवलं, ती खुर्ची आहे त्याची, ती शोकेस करावी, त्याची खुर्ची ठेवावी आणि त्याच्यावर त्याला बसवून टाकावा. बायकोसुद्धा म्हणते याला न्या लवकर. का?
आपला आहे ना, तरी जोपर्यंत या देहात ते चैतन्य आहे तोपर्यंत या देहाला महत्त्व आहे. नंतर जायचे जीर्ण वस्त्र आहे. मग माऊली म्हणते आहे या अनित्य वस्तूच्या ठिकाणी जोपर्यंत आम्ही ठेवली आहे आसक्ती, म्हणजे जीव द्यायला सांगितलेलं नाही. तुकोबारा म्हणतात कसे राहा ऐसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी, मार्गी बहुसाल भेटले तेथे मन नाही गुंतले, ऐसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. आसक्त किती बालमित्र गाठ पडू मोठा जीवश्य कंठश, बऱ्याच वर्षानं गाठ पडला, रस्त्याच्याकडे येऊन त्याला एखादा हॉटेलमध्ये नाश्ता पाणी देईल, पण काय म्हणेल, भाऊ पुन्हा कधी तरी, घराकडं वाट बघत असेल. असं मन गुंतले. मग संसारात असाला सगळ्यात राहा, पण सगळ्यापासून अनुसंधानात राहा. हे आमचं होत नाही. ते आम्हाला ऋषी शिकवतोय काय, की बाबा रे त्याला विचार ना. काय विचारायचं आहे, की त्या ऋषीला, की या योगाने विचारला आहे प्रश्न, की दिवसा चांदणे रात्री पडे उष्ण, कैसेनी कठीण तत्व झाले. कोणी असा प्रश्न करेल की अहो निसर्ग बाह्य गोष्ट कशी होणारी? उत्तर आहे, ही निसर्गबाह्य गोष्ट नाही आहे. ही शक्य आहे, तेवढी तुमची तयारी पाहिजे की नाही. एवढं मात्र मी सांगेन, रात्री सूर्य बघता येतो, अमावस्येच्या दिवशी पूर्ण चंद्र बघता येतोय, पण तेवढी तुमची तयारी पाहिजे. म्हणून हा प्रश्न विचारताना एवढा मजेशीर आणि महत्त्वपूर्ण विचार आहे. दिवसात चांदणे कधी दिसतात, कानपाडीत लावलेलं दिसतात का नाही, ते नव्हे. या देहात नाड्या किती, मला संपूर्ण आत्ता इथं विषय सांगता येणार नाही, मी थोडा सांगणार. पण या देहात 72,000 नाड्या आहेत. त्यातल्या महत्त्वाच्या दोन कोणत्या आहेत? दोन आहेत 72,000. एक आहे इडा आणि एक आहे पिंगला. म्हणजे एक सूर्यनाडी, एक चंद्रनाडी. उजवीकडे आहे ती सूर्यनाडी आहे, डावीकडे आहे ती चंद्रनाडी. ह्या नाड्या किती वेळानंतर बदलतात? कारण एका वेळेला दोन्ही नाकपुडीनं मनुष्य श्वासोश्वास करत नाही, एका नाकपुडीनं करतो. मग ती नाडी किती वेळानं बदलती? फार अवघड विषय आहे, पण फार मजेशीर हा विषय. ज्या वेळेला मनुष्य जागृतीत असो अगर सुषुप्तीत असो, दोन्हीपैकी 45 मिनिटांनी एक नाडी बदलते, असं शास्त्र सांगतं. ती बदलत असताना बदलायच्या अगोदर एक क्षणभर तुम्हाला जाणीव देते की मी या बाजूला निघाली. त्यावेळेला एक नाडी बंद पडते, एक नाडी चालू होते. म्हणून संतांचा अभंग आहे, दिवसा पाव्या तारा रे, रात्री रवीचा फेरा रे, सुरा सुरवरा दुर्लभ जे का, ते सुख गुरुच्या पोरा रे. सद्गुरुपुत्र असेल तर त्याला हे अनुभवता येतं. कसे? ज्या वेळेला 45 मिनिटांनी ही नाडी बदलते, तुम्हाला जाणीव देते. त्या नागपुडीमध्ये जर चंद्रनाडी असेल तर चंद्राची अनुभूती येते रात्री सुषुप्ती अवस्थेमध्ये. सुषुप्तीमध्ये गाढ निद्रा आहे. त्याच्यातही दोन प्रकार आहेत. जागृत अवस्थेमध्ये दोन प्रकार आहेत. एक जागृती स्वप्न जागृतीतली जागृती, आणि एक आहे ती स्वप्नातली सुषुप्ती. म्हणजे एक जागृत अवस्थेतली सुषुप्ती आणि निद्रावस्थेतली सुषुप्ती, ती 1 सेकंदात बदलते. ती जर जागृतीकडे ठेवली तर त्याला सगळ्याची अनुभूती घेता येते, त्यावेळेला झोप लागत नाही. आणि सुषुप्ती निद्रिस्तकडे गेली
की गाढ झोप लागते. आणि ज्या वेळेला सुषुप्ती अवस्थेत असतो त्याच वेळेला त्याला स्वप्न पडतात. जागृतीतल्या सुषुप्ती अवस्थेत स्वप्न पडत नाही. तिथं त्याला फक्त अनुभूती यायला लागते. त्या अनुभूतीमध्ये कित्येक वेळा चंद्र दिसायला लागतो. मग दिवसा प्यावया तारा रे ते म्हणले संतांनी, ती दिवसा अनुभूती आहे. दिवसा कसं काय म्हणलं? त्याचा अनुभव असा आहे की दिवसासुद्धा मनुष्य झोपलेला असतो का नाही, त्याला वामकुक्षी म्हणतात. वामकुक्षी किती वेळाची असावी? आमची वामकुक्षी किती वेळाची असते? वामकुक्षी सव्य आणि अपसव्य, म्हणजे इडा आणि पिंगला. म्हणजे किती झाली? ही 45, ही 45, अशा 3 धरल्या म्हणजे 90 मिनटं झाली. म्हणजे तुमची वामकुक्षी किती वेळाची झाली? 3 तासाची झाली. साहित्रिक 18. शास्त्र असं आहे, वामकुक्षी 45 मिनटातच असते, म्हणजे दुपारची झोप. या 45 मिनटामध्ये जरी तुमची सुषुप्ती चालू असेल तर तुम्हाला चंद्राची अनुभूती घेता येते. तीच मध्यरात्रीला घेता येते, असं शास्त्र आहे. ही अनुभूती ज्या वेळेला साधक घ्यायला लागतो त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये फक्त आनंद असतो. जागृतीतली सुषुप्ती, त्यावेळेला फक्त आनंद असतो. कारण त्यामध्ये आनंदामध्ये निरनिराळ्या स्वरूपाची अनुभूती साधकाला प्राप्त होत. तीच अवस्था मध्यरात्रीला घेता येते. त्यावेळेला सूर्य प्रबला प्रभा पडली बारी, मध्यरात्रीला सूर्याची अनुभूती घेता येते. हे मात्र निश्चित. तेवढी तुमची साधना पाहिजे. आणि त्या अवस्थेत फक्त वैशिष्ट्य आहे, तो सूर्य शांत आणि दांत असतो. म्हणजे त्याच्याकडे दृष्टी लावून बसता येतं, बाहेरच्याकडे बसता येत नाही, कारण तो शांत असतो. आणि त्यामध्ये साधकाला निरनिराळी दर्शन प्राप्त होतं. त्यातलं महत्त्वाचं दर्शन आहे बिंदू दर्शन, सगळ्यात महत्त्वाचं दर्शन. कारण ते परमात्म्याचं मूळ स्वरूप आहे. रेणू, अणू, परमाणू हे 3 दर्शन आहेत. त्यातल्या रेणू दर्शनाच्या पुढची अवस्था जी आहे, कारण रेणू केवढा आहे त्याचं उत्तर आहे, एक खसखस का दाना 1000 दफे छिन्नना 1000 दफे कुटना. एक खसखसचा दाणा घ्या, त्याचे 1000 तुकडे करा, ते 1000 वेळा कुटा, म्हणजे एक जो कण असतो तो रेणू दर्शन आहे. पण ते स्वयंप्रकाशी असल्या कारणानं ते साधकाला दृग्गोचरतं. ते दृग्गोचर झालं की आत्मस्वरूपाची अनुभूती प्राप्त होते, असं संत म्हणतात. दृश्य देखताची दिठी आत्मयासी पडे मिठी, आपुले आपण सौख्य गोटी, नदूर 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 जपतू राम नाम की. त्रिवार म्हणतात, जो लांब नाही लांब नाही न दूर, इतका तो सन्निध आहे. मग तो अनुभवायला लागल्यावर तिचे आनंद प्राप्त होईल का नाही? महाराज म्हणतात, अरे मौज दिसती रे, अजी मोठी मौज दिसते रे. ही मौज आहे महाराज. मग या मौजेमध्ये एवढा आनंद आहे की जो बाहेर सृष्टीत नाही. हा ज्यावेळेला अनुभवून बाहेर याल त्यावेळेला तोच बाहेर दिसायला लागतो. दिवसा पाव्या तारा रे, रात्री रवीचा पेरा रे, सुरा सुरवरा दुर्लभ जे का, ते सुख गोरीच्या पोरा रे. त्या ऋषीला हा प्रश्न करा की बाबा ही जी अनुभूती आहे ती कशी आहे? कारण ही अनुभूती घेत ज्यावेळेस सहस्रावस्थेत जातो, म्हणजे सहस्त्र कमळामध्ये, त्या सहस्त्र कमळाच्या मध्यभागी याची अनुभूती यायला लागते. त्याला तुर्य अवस्था म्हणतात. म्हणजे या तुर्य अवस्थेत अनुभूती काय आहे? जागृती स्वप्न सुषुप्तीच्या पुढं तुर्या उन्मनी अवस्था आहेत परेच्या पलीकडं. मग त्या तुर्य अवस्थेमध्ये ही पूर्णतम अनुभूती प्राप्त होते, म्हणजे त्या स्वरूपाशी तादात्म्य होतो.
आता प्रश्न आहे, हे किती वेळ असतं? त्याला सुद्धा शास्त्र आहे. हे जास्तीत जास्त 1.5 सेकंदापर्यंत अनुभूती असते. 1.5 सेकंदामध्ये एवढं सगळं अनुभवता येतं. पण एक मध्य प्रश्न उत्तर सांगतो. मनुष्याला स्वप्न पडतात. स्वप्न किती वेळाचं असतं? आम्हाला वाटतं रात्रभर पडली. नाही, स्वप्नाचं सुद्धा शास्त्र आहे, ते 10 मिनिटापेक्षा जास्त नसतं. ते आम्हाला लांबलेलं दिसतं, कारण आम्ही त्या सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रेत असतो. म्हणून 10 मिनिटाच्या वर नाही. असं स्वप्न मीमांसा कारिका या नावाचं एक संस्कृत ग्रंथ आहे, त्याचं उत्तर आहे. त्या अवस्थेमध्ये आम्हाला जे स्वप्न पडतं, आम्ही तिथं असतो काय? आम्ही इथं प्रेतवत पडलोय. मग ते काम कोण करतं? ते आमचा लिंगदेह काम करत असतो. तो ज्यावेळेला लिंगदेह स्वप्न पडून झाल्यावर देहात येतो, त्यावेळेला हा जागृत अवस्थेत येतो. आणि त्यावेळेला तो म्हणतो, मला स्वप्न पडलं. स्वप्न मला नसतं, त्या लिंगदेहाला असतं. पण त्याची जाणीव या देहाला होते. तशी इथं नाही. तुर्यावस्थेमध्ये गेला की मन ब्रह्मस्वरूप बनतं. त्या अनुपस्थितीमध्ये गेला की त्या 1.5 सेकंदामध्ये देहाची किंवा अंतर्बाह्य स्वरूपाची कशाची जाणीव राहत नाही. म्हणून हे महात्मे त्या अवस्थेत असतात. त्यावेळेस आम्हाला वाटतं, अरे काय वेड्यासारखेत. नाही, ते त्या अवस्थेमध्ये असतात. ती अवस्था वारंवार वारंवार पाहायता मिळावी म्हणून त्या अखंड अनुसंधानामध्ये राहतात. म्हणून माऊली म्हणते, माझे नाही अनुसंधाने देख. त्या अवस्थेमध्ये राहून अनुभूती घे. मग ती कशी आहे? ती तर महाराज शिकवतात की रे बाबा रे, त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्या तुरेचा वेध लागला की ते स्थळाची अनुभूती साधकाला घेता येते. मग काय होतं? या चांदण्यामध्ये सुद्धा फरक आहेत. आपण ज्या चांदण्या बघतो या परप्रकाशित आहेत. चंद्राच्या प्रकाशानं त्या प्रकाशित होतं. पण या स्वयंभू आहेत, कारण या परब्रह्माचं स्वरूप आहेत. मग त्या कितीही दिसतील, एखादी दिसली तर महत्त्वाची आहे. आपण ज्या बघतो, मी दृष्टांत नव्हतं की पुढं रात्री 12 नंतर बघितलं तर सूर्यापासून चंद्रापासून काही अंतरावर 3 चांदण्या असतात. केव्हाही बघावं. त्या 2 त्याच्याजवळ असतात आणि एक लांब असते. या 2 चकाकत नाहीत, पण ती मोठी असते. पुन्हा रात्री 2ला बघितलं तर ती पुढं गेलेली असते, पण चकाकती. ब्राह्मी मुहूर्ताला बघितलं 9:30 तर ती उत्तरेकडे असते, आणि 4ला बघितलं तर ती चंद्राजवळ परत आली असते. या ताऱ्याचे प्रकार आहेत. दिवसा पाहाव्या तारा रे, जे का म्हणलं? हे जे तारे आहेत, कारण त्या तारामध्ये जो एक तारा दिसतो तो बाई एक दिशेला दिसू लागला तारा, तेव्हाच पाहिले ललाटी शेखरा, भोवता फिरत असे फणीभराचा फेरा. ही स्वानुभूती आहे संतांची. त्या ताऱ्यामध्ये ब्रह्मस्वरूप दिसायला लागतं. तारा रूप तो ब्रह्मदेवतो बिंदू पार्वतीपती, फणीवर शेष शयन श्रीपती, दंडक बिंदू अमित झळकती, तेजोमय राशी किती या परमार्थाची तोरी. ही परब्रह्म स्वरूपाची अनुभूती ब्रह्मस्वरूपात दिसते. मग ब्रह्म केवढा आहे? तुकोबारांचा अभंग आहे, तया दिसे रूप अंगुष्ट प्रमाण, अनुभवी कोण जाणती हे. असं सांगतोय तुकोबार 12 अभंगामध्ये. अंगुष्ट प्रमाणापर्यंत भगवंताचं स्वरूप दिसतं, पण ते पूर्ण दिसत नाही. ब्रह्माचं स्वरूप जे आहे ते फक्त कंठापर्यंत आहे. खालचं ब्रह्माचं दिसत नाही. ते फक्त स्वरूपाच्या आकारामध्ये अंडाकृती, आणि त्याच्यामध्ये बाकीची सर्व तत्व दिसत असत. मग जे अंगुष्ट प्रमाणापर्यंत दिसतं त्या ब्रह्मस्वरूपाचा खरा आनंद अनुभवता येतो. मग ब्रह्माचा आनंद काय आहे? ब्रह्माचा आनंद ब्रह्मस्वरूपातच आहे, कारण तो आनंदमय घन स्वरूप आहे. मग आनंदाची डोई आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. हा आनंद शाश्वत आहे.
आमचा आनंद आहे त्या आनंदाला सुरुवात आहे, मध्य आहे आणि शेवट आहे. असं संत मुकुटमणी नामदेवराय म्हणतात. आनंदुरे आजे परमानंदुरे, जया श्रुती नेती म्हणती गोविंदुरे. विठोबाची वेडी आम्हा आनंद सदा, गाऊ नाचू रंजवू डाळी रंजवू गोविंदा. सदा सण सात आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे ओवाळी. आनंद मानंद परमानंद अत्यानंद पूर्ण विरजण आमचा बाह्यांगण. इथं विरजणने आनंद वाढत राहतो. बरं, आनंदाचं वैशिष्ट्य असं आहे, आनंदाचं वर्णन करता येत नाही, आनंद अनुभवता येतो. कसं? दृष्टांत, बासुंदी तयार केली, त्यात साखर आहे. बासुंदीची गोडी सांगता येईल का साखरेची गोडी सांगता येईल? ती साखर त्याच्यातनं बाजूला काढता येते नाही. तसं ब्रह्मातला आनंद बाजूला कसा काढणार? ब्रह्म हेच आनंदमय आहे. मग त्या आनंदाची समरस झाला की राहतं काय? आनंद. म्हणून समर्थ पंचायतनामधील केशवस्वामी वाघानगरकर म्हणतात की बाबा रे, आनंद केला बा गुरुराया, हरली अवघी माया, चिंता ममताई तव नेणे, ब्रह्मची कविदवणे, केशव दातारा सुखसारा, स्वरूपी दिदला तारा. ब्रह्माची अनुभूती ब्रह्माशीच आहे. मग ही अनुभूती प्राप्त झाल्यावर महाराज म्हणतात की बाबा काय आहे तिथं? त्या आनंदाशी तदाकार झाला की तो खरा आनंद सांगता येत नाही, अनुभवता येतो. म्हणून महाराज काय म्हणतात, त्या अवस्थेमध्ये गेला की त्यावेळेला काय होतं? या नाडीची अनुभूती घेता येते, कारण ती अंतर्बाह्य शांत होत राहते. आणि ज्या वेळेला ती शांत होती मन स्थिर राहते. संत म्हणतात मन शांत, आत्मा शांत, आत्म्यात शांतता भराली, कन्हैया बजाव बजाव मुरली. कारण ह्या अवस्थेमध्ये गेला की प्रणवाचा एक नाद सुरू होतो. तो प्रणव परावाणीत आहे. त्या परेच्या पलीकडे तुर्या उन्मनी आहेत, पण आपल्याला आत्ता तिकडे जायचं नाही आहे. पण ज्या वेळेला या परावाणीतून तो ध्वनी निर्माण होतो आणि त्याच अधिष्ठानावर परब्रह्म स्वरूपाची अनुभूती आहे, असं गणपती अथर्वशीर्षात वर्णन आहे. नाद संदानम सैषा गणेश विद्या गणकरीची. नादाच्या अनुसंधानामध्ये राहणारा तो गणानाम तो गणपते, या गणांचा अधिपती आहे तो. त्याचं आराध्य अधिष्ठान त्या जागेला आहे. म्हणून मूलाधार स्थितोचे नित्यम, त्या मूलाधारावर त्याचं स्थान आहे. तिथून या नादामध्ये तो रंगतो. आणि या नादामध्ये ज्यावेळेला साधक तदाकार होतो त्यावेळेला खरी अनुभूती साधकाला प्राप्त होते. म्हणजे त्यावेळेला शेषदर्शनाची अनुभूती प्राप्त होते असं शास्त्र म्हणते. कारण तो त्या नादामध्ये लुप्त होतो आणि त्या नादामध्ये लुप्त झाला की या शरीरातली सगळ्या क्रिया सुरू होतात. असं 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज जोवी सांगतो, हे कुंडलिनी जगदंबा चैतन्य चक्रवर्तीची शोभा या देहात अनुभवता येते. तीच नाथ महाराज आपल्या पद्यामध्ये सांगतात, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोहमैषा चोर मर्दाया लागोनी, त्रिविध तापाची करावया जाळणी, भक्ता लागी तू पावसे. ही या देहाच्या मूलाधाराच्या खालच्या बाजूला आहे. 3.5 मात्रा वेटूळ झाले जगदंबा ज्ञानेश्वर महाराजांनी 3 ओव्यामध्ये तिचं वर्णन. तिचा मार्ग आहे पश्चिम मार्ग. ती पश्चिम मार्गाने वर सहस्त्रदळ कमलामध्ये जाते आणि त्यावेळेला खरी अनुभूती साधकाला प्राप्त होते. म्हणून संतांनी उत्तर सांगितले की मजला पूर्वे ऊने काढिले, पश्चिम मार्गे चालविले, 21 स्वर्गावरती नेले, मूळ तीर्थासी गुरुने माझी मजपासी,
दाविली काशी असं जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात. या पश्चिम मार्गानं ज्या ज्या वेळेलाही जायला लागते, अर्थात लगेच जात नाही, कारण पहिल्या स्थानावर कमीत कमी ती एक वर्षभर थांबते. तिथली घाण खाती सगळी, तिथली दैवत प्रसन्न होतात आणि मग ती पुढे सरकती, ती 21 स्वर्गापर्यंत जाते. आता प्रश्न आहे, देहात स्वर्ग कुठला आणायचो? एका आणि ती एक नाही, दोन नाही, 21 स्वर्गावरती. याचं सगळं वर्णन पद्मपुराणामध्ये केलेलं आहे. या देहातल्या स्वर्गांची नावंसुद्धा सांगितली, ती कुठं कुठं आहेत हेही सांगितली. मग ही अनुभूती प्राप्त व्हायला लागते. 21 स्वर्गावरती नेले मूळ तीर्थासी. मग ते मूळ तीर्थ कुठं आहे? त्रिकुट शिखरावरती पाये वसती ज्यांची आहे, इडा पिंगला सुषुमनेच्या संगमी वसताय. सद्गुरु राज पहा प्राण्या, मग तू मुक्त होची जाण्या. पाहता मनये तल्लीन झाले, दिसते मौतिक मला. त्या स्वरूपाची अनुभूती प्राप्त व्हावी. ह्या त्रिकुट शिखरापर्यंत जायचं आहे. मला घेऊन जातात सद्गुरू, आम्ही फक्त करायला पाहिजे की नाही. त्या ठिकाणी गेल्यावर महाराज म्हणतात की बाबा रे, ही असणारी सुषुप्त नाडीच्या संगतीनं ती अनुभूती सद्गुरू कृपा प्रसादाने साधकाला प्राप्त होते. मग काय होतं असा प्रश्न आहे. त्याला मुक्ताबाई कैसेनी कठीणत्व, कैसेनी कठीण तत्व झाले असं म्हणतात मुक्ताबाई पुढं. असं का म्हणलं हो एकदम? कारण हा देह आहे की नाही, हा मुळात जड देह. मी काल थोडं सांगून राहिलो, जड देह कसा आहे? जड आहे म्हणजे स्थिर राहत नाही, खाली बसतो, पडतो खाली. आणि त्या जड देहामुळे आम्हाला खाली राहावं लागतं. पण नामस्मरण या अवस्थेत गेला की जड देह संपतो. कारण जड तत्व संपलं की वायू तत्वामध्ये जातो. 2 दिवस कीर्तनकारांनी सांगितलं का नाही की तुकोबाराय वैकुंठाला कसे गेले, त्याचं शास्त्र आहे. देहातलं वायू तत्व जर प्रज्वलित केलं तर सदेहा वैकुंठाला जाता येते असं तुकोबाराय म्हणतात. की जडदेह कैचा घेऊनी गेला तुकाराम वाणी. तुकोबारांनी अनुभव जडदेहासह जाता येते हे निश्चित आहे, कारण ही तत्वच सांगितलीत मुक्ताबाईंनी. म्हणून मुक्ताबाईसुद्धा देहासकट वैकुंठाले, त्यांचा पार्थिव देह नाही. त्या जडतत्वाचा सोडून आपतत्वाचा विचार केला तरी जडतत्व वायुतत्वावर घालवतात ते, असं नाथ महाराजांनी सांगितलं. कारण नाथ तत्व आपतत्वावर गेले, नाथांचा पार्थिव देह नाही. निवृत्तीनाथ आपतत्वावर गेले, पण नंतर भक्तासाठी पुन्हा जडतत्वावर राहिली. त्यांची नाशिक त्र्यंबकेश्वरला समाधी आहे. मग ही जी अवस्था या देहाची आहे ती या पश्चिम मार्गानं त्या सहस्त्रदळ कमलापर्यंत गेला असताना अनुभूती घेता येते. कारण हा जे जडतत्व आहे, का तर त्या जडतत्वाचा आम्ही कधी विचार केलेला नाही. आम्हाला जड म्हणजे जड उत्तर आहे नाही, त्याचा उपयोग करता येतो वायुतत्वाशी. मग विचार करून बघा येतो का नाही प्रश्न आहे. कारण जर जडतत्व दुसऱ्या तत्वाशी मिळालं तर त्याचं काय होतं? तेज तत्व होतं. म्हणजे काय होतं? अग्नीशी समरसता होते. मग अग्नीशी समरस झाल्यावर शिल्लक काय राहतं? तो कोण गैनीनाथांचा एक अभंग आहे की माती त माती मिळून गेली, कैसे ब्रह्मरंध्र वर्मनाई ठावे, ब्रह्म कैसे व्हावे. गैनीनाथ म्हणतात तत्वाची तत्व मिसळलं, शिल्लक काही राहत नाही. बघा विचार करून, जर हा तत्वदेह क्षणिक असणाऱ्या अग्नितत्वाशी समरस झाला तर तिथे काय राहते? जो उभा ओला गोळा असतो तो वाळतो आणि आडवा पडतो. कळेल? दृष्टांत सांगतो. 50 फुटावरनं खाली पडलं काय? विमान. देह मिळाला
काय मिळालं? रक्षा मिळाली फक्त. रक्षा म्हणजे राख. रक्षा आमची होत नाही, राख होती. कारण तुका म्हणे तुकोबारांची अभंग त्याच्यावर, मग राख मिळाली, आम्ही राख पुन्हा जाळली. काय मिळालं? राखच. तत्व मिळालं. कारण तत्वाशी समरस होण्याचं ज्ञान पाहिजे. ते ज्ञान पैगा बरवे, तुको ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे तरी संताया बजावे सरसेसी, तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास्य चकळ, असं 15व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग ही जी अवस्था आहे ती याच देहामध्ये अनुभवता येते. तुकोबाराय म्हणतात, याच देही याची डोळा पायीन मुक्तीचा सोळा. नंतर उदाहरण नाही म्हणली इथं माझ्याजवळ, कारण तुकोबारांचा अभंग आहे. वेगी ठाक ठोकरे करी बोणी रोखरे, उदाराचे काम नाही सांगतो मी स्पष्ट रे. नामानं नामी अनुभवता येतोय, वेगळा नाही केवळ गेल्यावर नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, नाम आठविता कंठी प्रगट पै झाला, गोपाला रे तुझे ध्यान लागो मना. बघा विचार करू, प्रश्न विचारतो, खरं का खोटं? ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवनी समाधी घेतली. समाधी म्हणजे तरी काय? सम आधी. सम काय करायचं आहे? श्वास उच्छ्वास. पहिल्या दिवशी मी सांगून राहिलो, देहात 7 घेतो, 10 घेतो, 7 बाहेर जातात, 3 देहात राहतात, 2 देह कार्य करतो, 1 श्वास पंचमस्थानाकडे जातो, तो सम होतो. म्हणजे त्याला दुसरा श्वास लागत नाही. त्या अवस्थेत जाणं म्हणजे पंचमस्थानावर, तिथं समाधी अवस्था आहे, म्हणजे समाधी. मग ती ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीत बसल्यावर घेतली का पहिल्या पायरीवर घेतली? प्रश्न आहे. सगळे म्हणतात खाली गेल्यावर. उत्तर आहे नाही. त्याला प्रमाण आहे माझ्याजवळ. नामदेवरांच्या अभंगात आहे, ज्या वेळेला निवृत्तीनाथांनी त्यांना क्रिया शिकवली, ती क्रिया पहिल्या पायरीवर पाय ठेवताना ज्ञानेश्वर महाराजांनी केली. त्याबरोबर तो श्वास वर गेला. त्यावेळेला त्यांची अवस्था बघून पांडुरंगाला दुसरा हात धरला आहे, एक हात निवृत्तीनाथाने धरला आहे, दुसरा हात भगवंतानं धरला आहे, आणि त्या अवस्थेत नेऊन ठेवले. म्हणजे त्या समाधी अवस्थेमध्येच ती तिथे जाऊन बसली. मग त्या अवस्थेमध्ये राहिल्यावर हजारो वर्ष राहता येते. भागवतात त्याला कथा आहे, ज्या भगवंतानं आपला भक्तराज उद्धवाला सगळं ज्ञान शिकवलेलं आहे, त्या बद्रिकाश्रमामध्ये उद्धवाला जाऊन सांगितले, जाऊन राहा. आज मी तेपर्यंत उद्धव जिवंत आहे. ही क्रिया होऊन 5,500 वर्ष झाली. त्याचा मी फोटोसुद्धा काढून आणला आहे. 5,500 वर्षाचा तो अजून जिवंत आहे. मग त्या अवस्थेत बरं ते नाही कळलं, ते फार जुनं झालं. पुढचा ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी अवस्थेत बसून किती दिवस झाले? 750 वर्ष. 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांची इथं समाधी आहे. ही किती लोकांना माहीत होतं? तिथं जंगल माजलं होतं. ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाल्यानंतर 250 वर्षांनी नाथ महाराजांना दृष्टांत दिला की आजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागली तेवढी काढ. नाथ आले. तो अलीकडच्या खेडेगावातल्या लोकांनी नाथांना वेड्यात काढला. असं कधी होतं काय म्हणले, पण नाथांना दाखवलेल्या असल्या कारणानं नाथांनी हातात शस्त्र घेऊन ज्यावेळेला वृक्ष तोडायला सुरुवात केली आणि ज्यावेळेला शंकराच्या मंदिराचा कळस दिसला त्यावेळेला कळलं, अरे हा मानतोय खरा आहे. मग बाकीची झाडं तोडली आणि आज ज्ञानेश्वर महाराजांचं आपल्या आळंदी दिसते. ते ज्या वेळेला आत गेले त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज बसलेले होते. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरही नाथ महाराजांना दिले, कथाही संपूर्ण, आणि त्यांना सांगितलं हा ग्रंथ शुद्ध कर. अशुद्ध होता, मुळात शुद्धच आहे. मी म्हणत नाही, नाथ महाराज म्हणतोय. पण त्याच्यामध्ये मूळ ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या किती?
मुळात ओव्या आहेत 9,500. आत्ता किती आहेत? 9,048. मग बाकीच्या कुठे गेल्या? त्या ओव्या काढायला नाथ महाराजांना सांगितली. म्हणून नाथांनी ज्यावेळेला ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली, त्याच्या खाली नाथ महाराजांनी 5 ओव्या लिहिल्या. त्या ओवीत एक तिसरी ओवी आहे, आधीच मुळात शुद्ध ग्रंथ पाठांतरे शुद्धाबद्ध ओव्ययी. मग पाठांतरे, कारण ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायातलं शेवटचं फळ आहे, शेंडेफळ म्हणजे शेवटचं. मग नाथ संप्रदायामध्ये ग्रंथरचना गोरक्षनाथाने केली. गोरक्षनाथाने 3 ग्रंथ लिहिले. शेवटचा ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे किमयागार. सगळ्या किमया त्याच्यात सांगितल्या आहेत. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी या ज्ञानेश्वरीमध्ये घेतलेल्या होत्या. पण या 250 वर्षामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला की अरे लोक ग्रंथातलं ज्ञान जाणणार नाहीत, या किमया जाणतील. म्हणून त्या किमयाच्या 450 ओव्या नाथ महाराजांना काढायला सांगितल्या. त्या नाथ महाराजांनी काढल्या. म्हणून आधीच मुळात शुद्ध ग्रंथ. मग त्याचे 1-2 ओव्या आहेत, त्या काय मी सांगणार नाही. त्या ओव्यामध्ये नाथ ज्ञानेश्वर महाराजांनी जी स्वानुभूती सांगितली त्यात ते म्हणतात की अरे या अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्या असलेल्या तत्वाची, आत्मस्वरूपाची अनुभूती हृदयस्थ असलेल्या आत्मारामाची घेता येते. ती अनुभूती प्राप्त झाली की या नरदेहाची ती कर्तव्यात होते. त्याच वेळेला तो सर्वव्याप्त आहे याची अनुभूती घेता येते. सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी ही ज्ञानेश्वर महाराजांची स्वानुभूती आहे. तो घटामध्ये आहे व्याप सर्व. किती? सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सूर्याचा कवाडा खाली पडल्यावर उलटीकडं बघितल्यावर किती मातीचे त्याच्यात कण दिसतात, पण जे हाताला धरता येत नाहीत इतका परमात्म्याचं स्वरूप आहे. करी घेता नये टाकीता न जाये ऐसे रूप आहे राघोबाचे, असं समर्थ आपल्या पद्यामध्ये म्हणतात. ते स्वरूप अनुभवण्यासाठी हा श्रेष्ठतम मार्ग मुक्ताबाईंनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतात. अरे ते तत्वत आहे, ज्याला ते तत्व सद्गुरू शिकवतो. म्हणून महाराजांचा अभंग आहे, एक तत्वनाम दृढधरी मना हरिसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचे श्री सद्गत जपे आदी. नामा परते तत्व नाही रे अन्यता. कारण वेदामध्ये एकंदर 10,000 प्रकारचे मंत्र सांगितले, पण सद्गुरू मंत्र सांगितलेलं नाही. सद्गुरू मंत्र सद्गुरूकडूनच मिळालं पाहिजे. ते खरं तत्व आहे. आणि ते तत्वामध्ये जर समरस झाला तर या परब्रह्म नरदेहाची, परब्रह्मस्वरूपाची अनुभूती याच देहामध्ये घेता येते. आणि त्यावेळेला या नरदेहाची किंमत कळती. आचार्य म्हणून धन्य तो हम, तो नरदेह धन्य. तर नरदेहाची उपयोग आहे. नाहीतर या देहात हाय काय? सगळी घाणच. बघा विचार, कोणीला असं कसं काय हो? बघा विचार करू. या देहात 360 अस्ती आहेत. 360 अस्तीचा देह आहे. ह्याच्यावर कातडी चढवली. कातडीचे एकावर एक 3 पदर आहेत. पण या देहाला कुठे ठिगळं लावलेत? कुठं देह जोडलाय? कुठंही नाही. म्हणून तुम्ही शेजारी रेटून बसू शकताय. जरी कातडी नसती तर 20 फुटावर तुमच्या कोण बसणार नाही. इतकी घाण आहे. रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरलेली. पण या देहात, विटक्या देहातच ते परब्रह्म्याचं स्वरूप आहे. मग किती मजा असेल, त्याने केवढी व्यवस्था केली आहे. मग ही जी व्यवस्था केली आहे ती आम्ही तिथं जाऊन अनुभवायचं आहे. बहुत मजा नरतनमो नहीं सुख घरदन बनमो, नरतनु अंदर सब कुछ देखे चंद्र सूरज दो नैननमो, हीरा तारा लाल पसारा रंग उड़त चैतन्यमो. सद्गुरु बालक दास कहत आहे झुटा पसारा जगमो, असे महाराज म्हणतात अभंगामध्ये. सगळं झुक आहे, पसारा झूट आहे, आज आहे उद्या नाही. पण नरदेहामध्ये आहे, चंद्र सूर्य आहेत म्हणून तर देह चालला आहे.
मग ते चंद्र सूर्य आहे त्याची आम्ही अनुभूती कधी घेणार? तो तत्व या ग्रंथात म्हणजे संत आम्हाला शिकवतात. त्या तत्वाशी समर्थ होण्याचं ज्ञान या नरदेहाला येऊन मिळवा, आनंद लुटा आणि नराचे नारायण व्हा. पुढच्या चरणाचा विचार उद्याच्या प्रवचनामध्ये वर. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की.